म्हणजेच गोष्ट काय आहे बघा, की राष्ट्रपतीला त्याच्या पदावरून दूर करण्याचा जो अधिकार आहे, तर तो फक्त संसदेला आहे. ओके. बाकी कोणाला नाहीये. केंद्रीय कार्यकारी मंडळाला तो अधिकार नाहीये, तर तो केंद्रीय कायदे मंडळाला आहे. ठीक आहे. मग बघा, आरोपपत्र काय होईल, की कोणत्याही एका सभागृहामध्ये मांडलं जाईल. कोणत्याही. मग लोकसभेत मांडलं जाईल किंवा राज्यसभेमध्ये मांडलं जाईल. तर आता ह्या आरोपपत्रावर म्हणजे आरोपपत्र मांडण्यासाठी काही सदस्यांची स्वाक्षरी आवश्यक असते. तर किती सदस्य? 1/4 सदस्य किंवा 25% सदस्य त्या गृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या 25%. मग राज्यसभा असेल तर 200, आता सध्या 245 असतील तर त्याच्या 25% किंवा लोकसभाच्या 545च्या 25%. ओके. त्याच्यानंतर काय होतं की राष्ट्रपतीला पूर्व सूचना दिली जाते की ती एकूण 14 दिवसांची पूर्व सूचना दिली जाईल आणि ज्या गृहामध्ये तो पहिल्यांदा मांडला जाईल, म्हणजे फॉर एक्झाम्पल तो लोकसभेमध्ये पहिल्यांदा मांडला, तर त्या ठिकाणी तो 2/3 बहुमताने पास करून घ्यावा लागतो. 2/3 म्हणजे कसलं आलं? विशेष बहुमताने तो पास करून घ्यावा लागतो. नंतर तो दुसऱ्या सभागृहामध्ये मांडला जातो. ओके. आणि दुसऱ्या गृहामध्ये पण काय होतं, मग दुसऱ्या गृहामध्ये एक स्टेप त्याच्यामध्ये ऍड होते, की दुसरं गृह हे आरोपपत्रांच्या चौकशीसाठी काय करतं? समिती नियुक्त करतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल की इथं लोकसभेमध्ये पहिल्यांदा 2/3 बहुमताने हा महाभियोगाचा ठराव काय झाला? पास झाला. त्याच्यानंतर तो राज्यसभेमध्ये आला. तर राज्यसभा काय करेल? तर त्याच्या आरोपपत्रांच्या चौकशीसाठी एक समिती नियुक्त करेल. हेच व्हाईस वर्सा पण होईल, की राज्यसभेत पहिल्यांदा मांडला तर लोकसभा त्याच्यावरती चौकशी समिती अपॉइंट करेल. ओके. मग समिती पुढे उपस्थित राहून त्याला बाजू मांडण्याचा पण अधिकार दिलेला आहे. तर तो स्वतः बाजू मांडू शकतो किंवा त्याच्या वतीनं त्याचा प्रतिनिधी पण बाजू मांडू शकतो. ठीक आहे. तर दुसऱ्या गृहामध्ये पण जर हे आरोपपत्र सिद्ध झालं, तर मग तिथे सुद्धा 2/3 हा ठराव संमत होतो आणि मग संमत झालेल्या दिवसापासून राष्ट्रपती पदच्युत झालेला आहे असं समजलं जातं. कधी? संमत झालेल्या दिवसापासून 2/3 ठरावात बहुमताने. ठीक आहे. तर ह्या संपूर्ण प्रक्रियेचं स्वरूप बघितलं तर ती एक अर्धन्यायिक प्रक्रिया आहे. म्हणजे सेमी क्वासी ज्युडिशियल प्रोसिजर त्याला म्हटलं जातं, की कोर्ट प्रमाणेच ही प्रोसिजर चालते. ओके. तर पार्लमेंट हे एखाद्या कोर्ट प्रमाणे इथं काम करतं. ठीक आहे. आता ह्या महाभियोगामध्ये कुणाकुणाचा सहभाग असतो? ठीक आहे. तर या महाभियोगामध्ये संसदेच्या दोन्ही गृहांचे सर्व सदस्य भाग घेतात बघा. राष्ट्रपतीच्या इलेक्टरल कॉलेजमध्ये बघितलं आपण, त्याच्या निर्वाचक गणामध्ये बघितलं, तर निर्वाचक गणामध्ये फक्त निर्वाचित सदस्य असतात. ओके. फक्त निवडलेले इलेक्टेड मेंबर्स असतात. पण राष्ट्रपतीच्या महाभियोगामध्ये जर बघितलं, तर संसदेच्या दोन्ही गृहांचे सर्व सदस्य ह्याच्यामध्ये भाग घेतात. लक्षात ठेवा, राज्य विधिमंडळ कुठल्याही प्रकारे या प्रक्रियेमध्ये सहभागी होत नाहीत. इलेक्टेड पण नाहीत आणि नॉमिनेटेड पण नाहीत. ओके. ही गोष्ट पक्की लक्षात ठेवा. फक्त आणि फक्त कोण? तर संसद. फक्त संसद भाग घेते याच्यामध्ये. ठीक आहे. आता याला पदावरून काढण्याचे, आता जसं राष्ट्रपतीचा महाभियोग होता, तसं राज्यपालाचा महाभियोग होतो का? तर नाही. राज्यपालाचा महाभियोग होत नाही. तर राज्यपालाला पदावरून काढण्याची जी कारणं आहेत, तर ती कारणं घटनेत दिलेली नाहीयेत. ठीक आहे. जसं की हे घटनाभंग महाभियोगाचं कारण दिले, पण घटनाभंग कशाला म्हणायचं ह्याची घटनेत तरतूद नाहीये. तसंच राज्यपालाला त्याच्या पदावरून काढण्याची जी प्रोसिजर आहे, सॉरी, त्याची जी कारणं आहेत, तर ती घटनेमध्ये दिलेली नाहीयेत. मग त्याला पदावरून काढण्याचा अधिकार कुणाला मिळतो? तर तो अधिकार कुणाला आहे? राष्ट्रपतींना आहे. ओके. बघितलं आपण की राष्ट्रपतीच्या मर्जीनंच राज्यपाल पद धारण करत असतो. आता पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे पद रिक्त असणे. आता पद रिक्त आहे. ओके. तर कलम 62 मध्ये या संबंधीची तरतूद दिलेली आहे राष्ट्रपतींची. कुठल्या कुठल्या परिस्थितींमध्ये राष्ट्रपतीचं पद रिक्त असू शकतं. ओके. तर पहिली गोष्ट तर त्याचा 5 वर्षांचा कार्यकाल संपल्यानंतर. दुसरी गोष्ट राष्ट्रपतींनी राजीनामा दिला तर. तिसरं म्हणजे त्यांचा महाभियोग झाला तर. चौथं म्हणजे त्यांचा मृत्यू झालाय तर आता काय करू शकत नाही. आणि पाचवं म्हणजे इतर कारण. तर इतर कारणांमध्ये काय होतं, की समजा ते पदावर राहण्यास अपात्र ठरलेत आणि त्यांची जी निवडणूक आहे तर ती सर्वोच्च न्यायालयाने काय केलेली आहे? अवैध ठरवलेली आहे. लक्षात ठेवा, राष्ट्रपतीची निवडणूक अवैध ठरवण्याचा अधिकार केवळ आणि केवळ सर्वोच्च न्यायालयाला आहे. बाकी कोणत्याही दुसऱ्या अथॉरिटीला नाहीये. ठीक आहे. तर आतापर्यंत पदावर असताना मृत्यू झालेले राष्ट्रपती कोण आहे? तर 2 राष्ट्रपती होते जे पदावर असतानाच मृत्यू पावलेले आहेत. तर एक आहे झाकीर हुसेन, भारताचे 4थे राष्ट्रपती होते ते आणि दुसरे आहेत एफ. अहमद. ओके. तर ते भारताचे 6वे राष्ट्रपती होते. हे 2 राष्ट्रपती पदावर असताना मृत्यू पावलेले आहेत. ओके. राज्यपालाच्या बाबतीत काय कंडिशन आहे? त्याचं पद कसं रिक्त होतं? तर सेम जी राष्ट्रपतीची कारणं आहेत, तर तीच राज्यपालाची सुद्धा आहेत. बघा, अभ्यास करताना जर असा कंपॅरेटिव्हली अभ्यास केला, राष्ट्रपती, राज्यपाल जर कंपॅरेटिव्हली केला, तर खूप कमी गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. समजतंय?
त्याच्यामुळे कम्पॅरेटिव्हली करा. कुठल्या कुठल्या गोष्टी कम्पॅरेटिव्हली करायच्या ते मी ह्या आधीच्या व्हिडिओच्या सुरुवातीला ह्या गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. ठीक आहे. आता कार्यकाळ संपल्यावर पद रिक्त झाल्यास त्याचं ऑफिस कोण होल्ड करणार? बघा, आता राष्ट्रपती समजा त्याचं पद रिक्त, त्याचा कार्यकाळ संपला किंवा दुसऱ्या कुठल्या कार्यकाळ संपला आणि दुसऱ्या कुठल्या कंडिशन मध्ये आपण बघूया. पहिलं कार्यकाळ संपल्यावर बघू. तर तिथं काय होतं, पहिली गोष्ट तर नवीन राष्ट्रपती येणार आहे, नवीन राष्ट्रपतीची नियुक्ती होते. ठीक आहे. जर कार्यकाळ संपला असेल तर. आता कार्यकाळ संपला या व्यतिरिक्त अन्य मार्गाने जर पद रिक्त झालं, ओके, अन्य मार्गाने जर पद रिक्त झालं तर त्याची जागा कोण घेतं? राष्ट्रपतीची जागा उपराष्ट्रपती घेतात. ओके, कोण घेतं? उपराष्ट्रपती तात्पुरत्या काळासाठी राष्ट्रपती बनतात. किती तात्पुरता काळ म्हणजे किती? तर मॅक्झिमम 6 महिन्यांसाठी. ओके, या 6 महिन्यांच्या आत नंतर निवडणुका घेणं गरजेचं असतं. शिवाय राष्ट्रपती अनुपस्थित आहेत, प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते ऑफिस होल्ड करू शकत नाहीत किंवा इतर कारणामुळे जर त्यांचं पद रिक्त झालं तरी सुद्धा उपराष्ट्रपती हेच राष्ट्रपती बनतात. आता इन केस जर उपराष्ट्रपतींचं पद पण त्या पिरियड मध्ये रिक्त असेल तर मग काय करायचं? तर अशा वेळी भारताचे चीफ जस्टिस आहेत, ओके, चीफ जस्टिस CJI आहेत, सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश, तर ते भारताचे राष्ट्रपती बनतात. ठीक आहे. आणि जर CJIचं पण जर पद रिक्त असेल तर त्यांच्यानंतरचे जे क्रमवारीमध्ये जे वरिष्ठ जज आहेत तर ते भारताचे राष्ट्रपती बनतील. असं उदाहरण झालंय का? तर येस, झालेलं आहे. 1969 मध्ये ज्यावेळी झाकीर हुसेन हे आपले चौथे राष्ट्रपती यांचा मृत्यू झालेला होता बघा, त्यावेळी व्ही गिरी जे उपराष्ट्रपती होते ते तात्पुरत्या काळासाठी काय झाले, राष्ट्रपती बनले. पण त्याच्यानंतर व्ही गिरी यांनी सुद्धा काय केलं, राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवण्यासाठी राजीनामा दिला. मग अशा वेळी राष्ट्रपतीचं पण पद रिक्त झालं आणि उपराष्ट्रपतीचं पण पद रिक्त झालं. मग अशा वेळी काय झालं, तर CJI जे आहेत, हिदायतुल्ला, हे भारताचे राष्ट्रपती बनले. ठीक आहे. आणि हिदायतुल्ला यांचा राष्ट्रपती पदावरचा जो कार्यकाळ आहे तो किती राहिला? 20 जुलै 1969 ते 24 ऑगस्ट 1969. ओके, असं जवळपास 1 महिना 5 दिवस हिदायतुल्ला हे भारताचे राष्ट्रपती राहिलेले आहेत. ओके. आपण CJI चा रोल अजून एका गोष्टीमध्ये बघितला होता, तो म्हणजे राष्ट्रपतीला शपथ. ओके, तिथं सुद्धा CJI चा रोल आहे आणि राष्ट्रपतीचं पद भूषवण्यासाठी सुद्धा CJI चं पद महत्वाचं मानलं जातं. ठीक आहे. आता त्याच्यानंतर राष्ट्रपतीच्या निवडणूक विवादाचं निराकरण. आता हा एक मिनिट, इथं इथं गोष्ट राहिली बघा. कार्यकाळ संपल्यावर ऑफिस कोण होल्ड करणार? तर इकडं नवीन राज्यपाल ऑफिस होल्ड करेल. ओके, ह्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. ओके, ह्या दोन्ही फॅक्टर्स वरती प्रश्न विचारलेला आहे, तर व्यवस्थित करा ही माहिती. ठीक आहे. तर आता विद्यमान राज्यपाल समजा नवीन राज्यपालाची नियुक्ती होईल जर त्यांचा कार्यकाळ संपला तर. समजा विद्यमान राज्यपालांचं निधन झालं, ओके, अचानक निधन झालं, तर अशा वेळी कोण बनेल मग राज्यपाल? तर संबंधित राज्याच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे हंगामी राज्यपाल बनतात. ओके. आणि मग अन्य मार्गाने जरी पद रिक्त झालं त्यांचं, म्हणजे काय, त्यांना त्यांचे ते अनुपस्थित आहेत, प्रकृती स्वास्थ्य किंवा इतर कारणामुळे त्यांचं पद रिक्त झालं, तरी सुद्धा हायकोर्टचे चीफ जस्टिस काय होतात, तिथं राज्याचे राज्यपाल बनतात. ओके. आता पुढचा मुद्दा आहे बघा, राष्ट्रपतीच्या निवडणूक विवादाचं निराकरण. निवडणूक विवादाचं निराकरण कोण करतं? तर मगाशी पण मी तुम्हाला सांगितलं की सर्वोच्च न्यायालय, फक्त आणि फक्त सर्वोच्च न्यायालयाला हा अधिकार आहे. ते सर्वोच्च न्यायालयाचं प्रारंभिक अधिकार क्षेत्र आहे. आता प्रारंभिक म्हणजे ओरिजिनल ज्युरिस्डिक्शन म्हणतात त्याला. ते काय प्रकार असतो ते आपण सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयामध्ये बघणार आहोत. ठीक आहे. आता सर्व शंका आणि वादाचं सर्वोच्च न्यायालयाद्वारे चौकशी होते आणि सुप्रीम कोर्टचा जो डिसिजन आहे तर तो अंतिम असतो. त्याच्यावरती दुसरीकडे कुठेही अपील करता येत नाही. इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस मध्ये अपील करता येत नाही, लक्षात ठेवा. ओके. मग निर्वाचन मंडळामध्ये जागा रिक्त होत्या या कारणावरून किंवा निर्वाचन मंडळ अपूर्ण होतं या कारणावरून निवडणुकीला आव्हान देता येणार नाही. ओके, निर्वाचन मंडळ म्हणजे जे इलेक्टोरल कॉलेज आपण सुरुवातीला बघितलं होतं त्याच्यामध्ये जागा कमी होत्या, काही जागा रिक्त होत्या. ठीक आहे. किंवा निर्वाचन मंडळ अपूर्ण होतं, त्या कारणावरून आव्हान देता येऊ शकतं का? तर आव्हान देता येऊ शकत नाही. ओके. मात्र मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा की सर्वोच्च न्यायालयाद्वारा राष्ट्रपतीची निवडणूक जरी अवैध ठरवलेली असली तरी सुद्धा निवडणूक अवैध ठरवण्याच्या अगोदर त्याने जे काही कृती केलेल्या आहेत, म्हणजे जे काही निर्णय घेतलेले आहेत, तर त्याच्या सर्व कृती काय राहतात? व्हॅलिड राहतात, वैध राहतात. ओके, त्या अवैध ठरवल्या जात नाहीत. ही गोष्ट लक्षात ठेवा. नवीन मुलाला वाटू शकतं की जर त्याची निवडणूकच अवैध ठरवली तर त्याच्या अगोदर त्यांनी घेतलेले निर्णय सुद्धा अवैध ठरवले गेले
पाहिजेत, मात्र ते तसं घडत नाही. ओके. त्याच्यानंतर आता राष्ट्रपती निवडणुकीसंबंधी तरतुदी बघायचं. आता हे एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे बघा याच्यामधली. ठीक आहे. तर राष्ट्रपतीच्या निवडणुकीला उभा राहण्यासाठी किती सदस्यांनी अनुमोदन दिलं पाहिजे? तर 50 लोकांनी अनुमोदन दिलं पाहिजे. 50 लोकांनी त्याचं सूचन केलं, सुचवलं. 50 जणांनी नाव सुचवलं पाहिजे आणि 50 लोकांनी त्याला अनुमोदन म्हणजे त्याला संमती दिली पाहिजे, होकार दिला पाहिजे. ओके. हे किती किती आकडा बघा. 50-50 चा आकडा आहे. सुरुवातीला हा आकडा 10-10 चा होता. कधी ते बघू. मग आता एखाद्या व्यक्तीला राष्ट्रपतीची निवडणूक लढवायची असेल तर अनामत रक्कम किती? तर त्याला ₹15,000 अनामत रक्कम भरावी लागेल RBI मध्ये आणि जर त्याला 1/6 पेक्षा कमी मतं मिळाली तर त्याची अनामत रक्कम काय होते? जमा करून घेतली जाते. ठीक आहे. मग राष्ट्रपतीच्या निवडणुकीशी संबंधित एक कायदा आहे बघा. कुठला कायदा आहे? राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणूक कायदा 1952. तर या कायद्यामध्ये 1997 ला दुरुस्ती केली. ओके. मग 1997 च्या आधीचा सिनेरिओ कसा होता? तर 1997 पूर्वी अनुमोदक आणि सूचक 10-10 लागत होते. ओके. किती? 10-10 लागत होते. 1997 मध्ये जेव्हा दुरुस्ती झाली, तेव्हा मग ते 50-50 केलेले त्यांनी. ठीक आहे. आणि हे जे अनुमोदक आणि सूचकाची जी काही पद्धत आहे, ओके. तर ती सगळ्यात पहिल्यांदा 1974 मध्ये इंट्रोड्यूस करण्यात आलेली. ठीक आहे. 97 पूर्वी अनामत रक्कम सुद्धा ₹2,500 होती फक्त आणि 97 मध्ये वाढ करून मग हे 50-50 केलं. अनामत रक्कम ₹15,000 केलेली आहे. लक्षात ठेवा, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणूक कायदा वर्ष महत्वाचं आहे. वर्ष आहे 1952. ओके. वर्ष 1952 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर राष्ट्रपतीचं वेतन बघा आता. किती सॅलरी मिळते राष्ट्रपतीला? ओके. भारताचा राष्ट्रपती जो असतो तो सॅलराईड आहे. ओके. तर त्याला काही पर्सेंटेज भेटत नाही जीडीपी मधले. ओके. ही गोष्ट लक्षात ठेवा. तर भारताचे जे राष्ट्रपतीचं वेतन आहे ते सध्याच्या घडीला ₹5,00,000 पर महिना, पर मंथ. ओके. म्हणजे 12 60 लाख रुपये त्याचं वर्षाचं पॅकेज आहे आणि मग 6 30 जवळपास ₹3 कोटी त्याला त्याच्या 5 वर्षांच्या टेन्युअरसाठी मिळतात. तर हायेस्ट सॅलराईड जॉब आहे गव्हर्नमेंट सर्व्हिस मधला. ओके. ₹5,00,000 एवढं सॅलरी कोणाचीच नसते भारत सरकारमध्ये. ठीक आहे. तर सध्या त्याचं ₹5,00,000 आहे. 5,00,000च्या आधी 2016 ला त्याच्या वेतनमध्ये वाढ केलेली होती. किती होतं तेव्हा 16च्या अगोदर? तर ते होतं ₹1,50,000. ओके. किती? 1,50,000 आणि 16च्या अगोदर 2008 मध्ये वाढ करण्यात आली होती. किती केलं होतं? तर 1,50,000 केलेलं होतं. ओके. सो 8 मध्ये किती केलं? 1,50,000 आणि 2008 च्या अगोदर फक्त ₹50,000 सॅलरी होती त्याला. ओके. नंतर ती होऊन किती गेलेली आहे? तर ती ₹1,50,000 आत्ता झाली. 1,50,000 वरून आता सध्या ती ₹5,00,000 झालेली आहे. तर आता या संबंधीचा कायदा बघायचा आपल्याला. कायदा कोणता आहे? तर राष्ट्रपतीचं वेतन. राष्ट्रपतीच्या निवडणुकी संबंधीचा कायदा वेगळा आहे आणि राष्ट्रपतीचं वेतन आणि निवृत्ती वेतन ह्याच्या संबंधीचा कायदा वेगळा आहे बघा. राष्ट्रपतीचे वेतन आणि निवृत्ती वेतन कायदा 2008 आणि 2016. ओके. असे 2 कायदे 8 आणि 16. तर निवृत्ती वेतन किती मिळतं त्याला? तर पगाराच्या 50% मिळतं. म्हणजे जर समजा त्याला आता सॅलरी ₹5,00,000 मिळतेय, तर त्याला त्याची पेन्शन किती मिळेल? तर ती मिळते ₹2,50,000. ठीक आहे. आता इथपर्यंतच्या ज्या गोष्टी होत्या ना, त्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. जेवढा आत्तापर्यंतचा आपण पार्ट बघितला, तो अतिशय महत्त्वाचा आहे. एकदम जर आपल्याला जर कलर्स जर करायचे असतील, म्हणजे मोस्ट प्रोबॅबल क्वेश्चनला आपण जर रेड झोनमध्ये टाकलं, ओके, तर हा जो सगळा वरचा डाटा आहे, तो सगळा रेड झोन डाटा आहे. ओके, रेड कलर डाटा आहे. एकदम हॉटस्पॉट डाटा आहे. तर ते एकदम व्यवस्थित करून ठेवा. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आपण राष्ट्रपती आणि राज्यपाल यांचे कार्यकारी अधिकार बघणार आहोत. ओके. याच्यातले काहीच महत्त्वाचे मुद्दे परीक्षेला विचारण्यासारखे आहेत किंवा विचारून झालेले आहेत ऑलरेडी. ठीक आहे. तर आता बघा, भारत सरकारचं सर्व कार्यकारी कामकाज औपचारिकपणे त्याच्या नावाने चालतं. कुणाच्या नावाने चालतं? राष्ट्रपतीच्या नावाने. लक्षात ठेवा, भारतामध्ये पंतप्रधानाच्या नावाने कारभार चालत नाही, तर तो राष्ट्रपतीच्या नावाने चालतो. पंतप्रधान हा नागरिक मध्ये जर बघितलं तर 3ऱ्या क्रमांकाचा नागरिक येईल. 1 नंबरचा प्रथम नागरिक कोण आहे? राष्ट्रपती. द्वितीय नागरिक उपराष्ट्रपती आणि मग तृतीय नागरिक म्हटलं तर पंतप्रधान येईल तिथं. ठीक आहे. भारताचा राज्यकारभार हा राष्ट्रपतीच्या नावाने चालतो. ओके. आणि मग भारत सरकारचे कामकाज सुरळीत होण्यासाठी आणि मंत्री स्तरावर या कार्याचं सुयोग्य वाटप करण्यासाठी राष्ट्रपती नियम बनवू शकतो. आता राष्ट्रपती स्वतः नियम बनवू शकतो का रे? तर स्वतः नाही. मंत्रिमंडळाच्या माध्यमातूनच त्याला ही सगळी कामं करावी लागतात. मंत्रिमंडळाने सल्ला दिले तरच राष्ट्रपती एखादी गोष्ट करू शकतो. अन्यथा तो त्याच्या मनाने काहीही करू शकत नाही. ही गोष्ट पक्की लक्षात ठेवा. त्याच्यामुळे राष्ट्रपती ज्या कृती करतात त्याच्यासाठी ते स्वतः जबाबदार नाहीये, तर मंत्रिमंडळ जबाबदार आहे. ओके.
मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच तो काम करू शकतो, असं त्याच्यावरती घटनात्मक बंधन आहे. ओके. तर सेम तसंच राज्यामध्ये सुद्धा आहे बघा, की राज्यांच्या कार्यकारी कृती ज्या आहेत, तर त्या राज्यपालाच्या नावाने चालत असतात. आणि मुख्यमंत्री आणि अन्य मंत्र्यांची नियुक्ती तसंच त्यांचा कार्यकाल हा राज्यपालाची मर्जी असेपर्यंतच राहतो. इकडे सुद्धा तसंच आहे बघा. पंतप्रधानाने जे इतर मंत्री जे आहेत, इतर केंद्रीय मंत्री जे असतात, ओके. तर त्यांचा कार्यकाल हा राष्ट्रपतींच्या मर्जीने चालतो. इकडे राज्यांच्या मंत्र्यांचा राज्यपालाच्या मर्जीने चालतो. ओके. पण अब्रप्टली राज्यपाल किंवा राष्ट्रपती एखाद्या मंत्र्याला किंवा पंतप्रधानाला पदावरून दूर करू शकतात का? करू शकत नाहीत. जोपर्यंत त्यांना बहुमत आहे लोकसभेमध्ये, तोपर्यंत अशा प्रकारची कृती राष्ट्रपती करू शकत नाहीत. ओके. आता घटनात्मक पदावरील नियुक्त्या आणि घटनात्मक व बिगर घटनात्मक संस्थांची स्थापना. ओके. कुठल्या कुठल्या घटनात्मक पदांच्या नियुक्त्या करतो राष्ट्रपती? तर एक आहे महान्यायवादी. ओके. महान्यायवादी, कॅग आहे. ओके. म्हणजे नियंत्रक व महालेखा परीक्षक, मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त, चे अध्यक्ष आणि सदस्य. ओके. वित्त आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य. ह्या सगळ्यांची जी नियुक्ती आहे, तर ती राष्ट्रपतीच्या मार्फत होते किंवा राष्ट्रपतीच्या सहीने होते. ठीक आहे. त्याच्याशिवाय आंतरराज्य परिषद स्थापन करणे आणि राज्यपालांची नेमणूक या गोष्टी सुद्धा राष्ट्रपती करत असतात. ओके. आता राज्यामधल्या कुठल्या कुठल्या घटनात्मक पदावर राज्यपाल नियुक्ती करतोय? तर आहे महाधिवक्ता. ओके. तर राज्यपालांची मर्जी असेपर्यंत महाधिवक्ता पदावर राहतात. इकडे महान्यायवादीची पण तीच तरतूद आहे. जोपर्यंत राष्ट्रपतींची मर्जी आहे तोपर्यंतच ते पदावर राहतात. आपण ज्यावेळी घटनात्मक आणि बिगर घटनात्मक संस्था बघणार आहोत, त्यावेळी ह्या गोष्टी आणखी आपण सविस्तरपणे पाहूयात. ठीक आहे. तर आता याच्याशिवाय बघा, राज्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती असेल, त्यांचा कार्यकाळ ठरवणं असेल. ओके. हे ज्या गोष्टी आहेत तर ते सुद्धा राज्यपाल ठरवतो. मात्र एक लक्षात ठेवा, की जो नेमतो तोच काढतो. हे वाक्य लक्षात ठेवा. जो नेमतो तोच काढतो. आता हे जे लोक आहेत, ओके, म्हणजे कॅग, इलेक्शन कमिशनर, चीफ इलेक्शन कमिशनर, युपीएससी अध्यक्ष सदस्य, फायनान्स कमिशनचे अध्यक्ष सदस्य, या सगळ्यांना जसा नेमण्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे, तसंच त्यांना काढण्याचा अधिकार पण राष्ट्रपतींनाच आहे. ओके. जसं इकडे बघा, आता महाधिवक्ता असेल, स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशनचे अध्यक्ष असतील, ओके, किंवा इथं इलेक्शन कमिशनर आहेत, अदर इलेक्शन कमिशनर असतील, तर त्यांची नियुक्ती करण्याचं काम कोण करते? राज्यपाल करतात. मात्र लक्षात ठेवा, चीफ इलेक्शन कमिशनर जो आहे, ओके, राज्याचा चीफ इलेक्शन कमिशनर, तर त्याची बडतर्फी ही हायकोर्टच्या जज प्रमाणे होती म्हणजे हायकोर्टच्या जज प्रमाणे. ठीक आहे. त्याच्यामुळं आणि मुद्दा असा आहे की हायकोर्टच्या जजला त्याच्या पदावरून दूर करण्याचा अधिकार कोणाला असतो? राष्ट्रपतींना असतो. म्हणजेच ओघानं काय आलं, की जे राज्याचा चीफ इलेक्शन कमिशनर आहे, त्याला त्याच्या पदावरून दूर करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे, राज्यपालांना नाहीये. कारण का? चीफ इलेक्शन कमिशनरचा जो दर्जा आहे तो कोणाप्रमाणे आहे? हायकोर्ट जज प्रमाणे. ओके. आता त्याच्यामध्ये त्या कायद्यामध्ये बदल केलाय, पण तो इलेक्शन जे सेंट्रल इलेक्शन कमिशन आहे, भारतीय निवडणूक आयोग, त्याच्याशी संबंधित आहे. ओके. त्याच्यानंतर बघा, आता एसपीएससी म्हणजे स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशनचे अध्यक्ष आणि सदस्य यांची नियुक्ती करणे. मात्र ह्यांना काढण्याचा अधिकार कोणाला आहे? राष्ट्रपतीने. जसं वरती इलेक्शन कमिशनरच्या संदर्भात होतं, तसं इकडे स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या बाबतीत आहे. ओके. राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांची नेमणूक सेम तिकडे होतं तसं. त्याच्यानंतर कुलगुरूंची नियुक्ती. ओके. कुलगुरूंची नियुक्ती ते करतात, म्हणजे व्हाईस चान्सलर म्हणजेच कुलगुरू. ओके. मात्र राज्यपाल स्वतः राज्यातल्या विद्यापीठांचे कुलपती असतात. ओके. चान्सलर कोण असतात राज्यातल्या विद्यापीठांचे? तर स्वतः राज्यपाल असतात. आणि ते काय करतात? कुलगुरूंची म्हणजे व्हाईस चान्सलरची नियुक्ती करत असतात. ओके. पुढचा मुद्दा आहे बघा, मंत्रिमंडळाविषयीचे अधिकार. ओके. मंत्रिमंडळासंबंधी राज्यपाल आणि राष्ट्रपतींना कुठले अधिकार असतात? पहिली गोष्ट तर पंतप्रधान आणि इतर मंत्री, ओके, ह्यांच्या नियुक्तीचे अधिकार राष्ट्रपतींना आहेत. ओके. केंद्रामध्ये ते सगळ्याच्या सगळे राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पदावर राहतात. ओके. मग याच्याशिवाय तो आणखी कुठलं काम करतो? तर केंद्रशासित प्रदेशाचं प्रशासन थेटपणे चालवणे, संघराज्याच्या कामकाजाच्या प्रशासनाविषयी आणि कायद्याचे प्रस्ताव याविषयी पंतप्रधानांकडून माहिती मागवणे. ओके. युनियन टेरिटरीचं जे प्रशासन आहे, तर ते थेट राष्ट्रपतींमार्फत चालवलं जातं किंवा केंद्रामार्फत चालवलं जातं. एखाद्या मुद्द्याविषयी एका मंत्र्याने घेतलेल्या निर्णयावर मंत्रिमंडळाने विचार-विनिमय जर केलेला नसेल, तर तो संबंधित मुद्दा मंत्रिमंडळापुढे विचारासाठी मांडावा, असं तो पंतप्रधानाला सांगू शकतो. ओके. आता जी कामं इथं तो पंतप्रधानाच्या संदर्भात राष्ट्रपती करतोय, तीच कामं इकडं राज्यपाल, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाशी संबंधित करतोय. ठीक आहे. तर व्हिडिओ पॉज करून फक्त ही माहिती वाचून घ्या.
बाकी त्याच्यामध्ये काहीही बदल नाहीये. ओके. त्याच्यानंतर शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स यांच्याबाबतच्या तरतुदी. ओके. आता काय तरतुदी आहेत? तर शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स आणि अदर बॅकवर्ड क्लासेस जे आहेत, इतर मागास वर्ग, यांच्या परिस्थितीच्या अध्ययनासाठी आयोगाची नियुक्ती करणे. ओके. आता हे आयोग जे आहेत, एससी, एसटी आणि ओबीसी चे आयोग आहेत, तर ते घटनात्मक आयोग आहेत. 338 एससी साठीच आहे 338, एसटी साठी 338 ए आणि ओबीसी साठी आहे 338 बी. या 3 कलमांमध्ये या 3 घटनात्मक आयोगांची स्थापनेची तरतूद आहे. आणि ह्या आयोगांची स्थापना करण्याची आयोगाचे जे अध्यक्ष आणि सदस्य असतील, ओके, त्यांच्या नियुक्तीचे अधिकार म्हणा किंवा या आयोगांची स्थापना करण्याचा जो अधिकार आहे, तर तो राष्ट्रपतींना असतो. ओके. आपण घटनात्मक आयोगामध्ये त्या गोष्टी बघूयात. ठीक आहे. कुठल्याही क्षेत्राला अनुसूचित क्षेत्र घोषित करणे. अनुसूचित क्षेत्र, ओके, शेड्यूल एरिया घोषित करण्याचं जे काम आहे, तर ते सुद्धा तेच करतात. त्याला अनुसूचित क्षेत्र आणि आदिवासी क्षेत्रांच्या प्रशासनासंबंधी अधिकार आहेत. ओके. अनुसूचित क्षेत्र आणि आदिवासी क्षेत्रांच्या प्रशासनासंबंधी. ठीक आहे. आता युनियन टेरिटरीचे विषय बघा कुठले. तर इकडे जर बघितलं आपण राज्यपालाच्या बाबतीत, तर आदिवासी कल्याणासाठी मंत्र्यांची जी नेमणूक आहे, ती मंत्र्यांची नेमणूक करण्याचा अधिकार इकडं राज्यपालाला आहेत. ओके. तर छत्तीसगड, ओके, झारखंड, मध्य प्रदेश आणि ओरिसा ह्या 4 राज्यांमध्ये राज्यपाल काय करत असतो? आदिवासी कल्याणासाठी मंत्र्यांची नेमणूक करत असतो. कुठं? छत्तीसगड, झारखंड, मध्य प्रदेश आणि ओरिसा ह्या 4 राज्यांमध्ये. ठीक आहे. आता युनियन टेरिटरीजचे विषय, तर प्रशासकाच्या सहाय्याने युनियन टेरिटरीजचं प्रत्यक्ष प्रशासन तो चालवत असतो. ते आपण सुरुवातीलाच बघितलेलं होतं. आता राज्यपालाला तसा काय अधिकार आहे का केंद्रशासित प्रदेशाबाबत? तर तसा अधिकार दिलेला नाहीये. ओके. केंद्रशासित प्रदेशामध्ये एकतर नायब राज्यपाल नेमला जातो किंवा प्रशासकाची तिथं अपॉइंटमेंट केली जाते. प्रशासक किंवा मुख्य प्रशासकाची केली जाते. ठीक आहे. मात्र जे अधिकार युनियन टेरिटरीच्या बाबतीत राष्ट्रपतीला आहेत, ते इकडे त्या लोकांना नाहीयेत. ठीक आहे. त्याच्यानंतर कायदेविषयक अधिकार, कायदेविषयक राष्ट्रपती आणि राज्यपाल. तर संसद किंवा विधिमंडळासंबंधीचं कार्य. ठीक आहे. तर राष्ट्रपतीला कुठले अधिकार आहेत? तर केंद्रीय कायदेमंडळाचा तो भाग आहे. ओके. राष्ट्रपती काय आहे? केंद्रीय कायदेमंडळ म्हणजे संसदेचा भाग आहे. लक्षात ठेवा. खूप महत्वाची बाब आहे. तो संसदेला संबोधित करतो. संसदेचे अधिवेशन बोलावणे, अधिवेशनांची बरखास्ती करणे. ठीक आहे. लोकसभा विसर्जित करणे, संयुक्त बैठक बोलावणे. ठीक आहे. हे सगळे जे काही अधिकार आहेत, तर ते राष्ट्रपतींना आहेत. प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीनंतर भरणाऱ्या पहिल्या आणि दरवर्षीच्या पहिल्या अधिवेशनाला तो संबोधित करत असतो. प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीनंतर भरणाऱ्या पहिल्या आणि दरवर्षीच्या पहिल्या अधिवेशनाला. ठीक आहे. आता प्रलंबित विधेयकांसंबंधी किंवा इतर कारणासाठी संसदेला तो निरोप सुद्धा पाठवतो. ठीक आहे. लोकसभेचा सभापती असेल, त्याच्यानंतर उपसभापती, राज्यसभेचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांची जर पद रिक्त असतील, ओके, शब्द नीट लक्षात घ्या. इथं काय शब्द वापरलाय? रिक्त म्हणलेलं आहे. जर ती पद रिक्त असतील, तर अशा वेळी राष्ट्रपती लोकसभेच्या किंवा राज्यसभेच्या जिथले जे पद रिक्त आहेत त्याच्यानुसार, ओके, तर लोकसभेच्या किंवा राज्यसभेच्या कोणत्याही सदस्याला म्हटलेलं आहे. वरिष्ठ सदस्य असा शब्द वापरलेला नाहीये. कोणत्याही सदस्याला तो सभापती किंवा अध्यक्षपदी किंवा उपसभापती किंवा उपाध्यक्षपदी अपॉइंट करू शकतो. ठीक आहे. तर निवडणूक आयोगासोबत विचारविनिमय करून सदस्यांच्या अपात्रतेविषयी सुद्धा तो निर्णय घेतो. ठीक आहे. निवडणूक आयोगाबाबत काय करतो तो? निवडणूक आयोगासोबत विचारविनिमय करून अपात्रता. मात्र इथे एक लक्षात ठेवा, की सदस्याला अपात्र ठरवायचं की नाही याचा अंतिम निर्णय मात्र निवडणूक आयोग घेत असतो. तिथं आणि निवडणूक आयोगाच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतीनं तो निर्णय घेणं हे बंधनकारक असतं. ओके. निवडणूक आयोगाचा सल्ला राष्ट्रपतीवर कसा आहे? तर बंधनकारक आहे. ओके. त्याच्यानंतर आता इकडे राज्यपालाच्या बाबतीत बघा. राज्यपालाचा सुद्धा सेम तसंच आहे. जसं राष्ट्रपतीचं आहे तसं. ओके. मात्र इथे बघा, तो राज्य कायदेमंडळाचा भाग आहे. तो विधिमंडळाला संबोधित करू शकतो. विधानसभा विसर्जित करू शकतो. विधिमंडळाचं अधिवेशन बोलावणे, बरखास्त करणे हे पण अधिकार त्याला आहेत. मात्र आता इथं जसं संयुक्त बैठक बोलावण्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे, तसा राज्याच्या विधिमंडळामध्ये संयुक्त बैठकीची मुळातच तरतूद नाहीये. ओके. त्याच्यामुळे राज्यपाल संयुक्त बैठक बोलवण्याचा प्रश्नच येत नाही. ठीक आहे. शिवाय केंद्रीय निवडणूक आयोगासोबत विचारविनिमय करून राज्य विधिमंडळाच्या सदस्यांच्या अपात्रतेविषयी तो निर्णय घेऊ शकतो. ओके. केंद्रीय निवडणूक आयोगासोबत म्हटलेलं आहे बरं का इथं. इकडं सुद्धा केंद्रीय निवडणूक आयोगच शब्द वापरलेला आहे. म्हणजे
याचं लॉजिक असं आहे की केंद्रीय निवडणूक आयोगच काय करतो, तर संसद आणि राज्य विधिमंडळाच्या सदस्यांच्या निवडणुका कंडक्ट करत असतो. ओके. आणि म्हणून त्यांची जर बडतर्फी करायची असेल तर ऑब्व्हियसली मग केंद्रीय निवडणूक आयोगासोबतच विचारविनिमय करावं लागतं. आणि इथं सुद्धा निवडणूक आयोगाचा निर्णय हा राज्यपालांवर बंधनकारक असतो. जसा इकडे राष्ट्रपतींवर बंधनकारक आहे त्याच पद्धतीनं. ओके. आता राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस पण तोच करतो. घटनेनुसार असलेल्या आकस्मिक प्रसंगी राष्ट्रपती काही अधिकार प्रदान करतात. ओके. राष्ट्रपती त्यांना काही अधिकार प्रदान करतात. तर त्या संबंधीची जी तरतूद आहे तर ती कलम 160 मध्ये दिलेली आहे. ओके. आणि इतर बाकीच्या ज्या तरतुदी आहेत त्या सगळ्या कशाप्रमाणे आहेत? राष्ट्रपतीप्रमाणे. म्हणजे ही जी आहे विधानसभा सभापती, उपसभापती, विधान परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या नियुक्तीबाबतच्या. ठीक आहे. आता राज्यसभा किंवा विधान परिषदेमध्ये सदस्यांचं नॉमिनेशन. ठीक आहे. तर राष्ट्रपती काय करतात? तर राज्यसभेमध्ये 12 व्यक्तींचं नॉमिनेशन करतात, नामनिर्देशन करतात. मग ते 12 सदस्य कुठल्या कुठल्या क्षेत्रातले आहेत? साहित्य, विज्ञान, कला आणि समाजसेवा. ओके. तर या 4 क्षेत्रामधले एकूण 12 व्यक्तींची तो राज्यसभेमध्ये नॉमिनेशन करू शकतो. ठीक आहे. आणि इकडे जर बघितलं आपण तर राज्यांच्या विधान परिषदांमध्ये बघितलं तर 1/6 सदस्यांचं राज्यसभेवरती नॉमिनेशन केलं जातं. तर ते कुठल्या क्षेत्रातून निवडले जातात? साहित्य, विज्ञान, कला, समाजसेवा आणि सहकार. ओके. इथं बघा, इथं एक क्षेत्र वाढलेलं आहे. सहकार क्षेत्र वाढलेलं आहे. ओके. सहकार. तर विधान परिषदेवरचं नॉमिनेशन इथून केलं जातं. ठीक आहे. आता लोकसभा किंवा विधानसभेमध्ये सदस्यांचं नॉमिनेशन. ओके. तर विधानसभा म्हणजे लोअर हाऊसेसमध्ये नॉमिनेशन होतं का? तर येस होतं. लोकसभेमध्ये 2 अँग्लो इंडियन सदस्यांचं नॉमिनेशन राष्ट्रपतींमार्फत केलं जात होतं आणि विधानसभेमध्ये एका अँग्लो इंडियन सदस्याचं नॉमिनेशन केलं जात होतं. पण नुकतीच आता जे 106वी घटनादुरुस्ती आलेली 105वी घटनादुरुस्ती आलेली आहे. तर त्याच्यानुसार ही जी तरतूद आहे अँग्लो इंडियनची तर ती रद्द ठरवलेली आहे. ओके. त्यांना 10 वर्षांसाठी आता पुढे नॉमिनेशन साठी एक्सटेन्शन दिलेलं नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, राष्ट्रपतीची किंवा राज्यपालांची पूर्व परवानगी महत्वाची असणारे विधेयक. आता पूर्व परवानगी महत्वाची. कुठल्या कुठल्या विधेयकांच्या मांडणीसाठी किंवा त्याच्या मंजुरीसाठी राष्ट्रपतीची किंवा राज्यपालांची पूर्व परवानगी आवश्यक असते. त्याबद्दल आपण बघतोय. ओके. तर पहिली गोष्ट तर भारताच्या संचित निधीतून खर्च करण्यासंबंधीचं जे विधेयक आहे. ओके. कुठून? भारताच्या संचित निधीतून खर्च करण्यासंबंधी.